नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सर्व? तर आज आहे ना मी रविवार होता, त्यामुळं मी आज आहे ना किराणा भरायला चालले होते. एक इथं ना छोटंसं दुकान आहे सई बाजार म्हणून, तर तिथे मी ना किराणा घेण्यासाठी चालले होते. का तर तिथे आहे ना होम सर्व्हिस पण दिली जाते. आपण किराणा घेतला ना तर एवढा मोठा डोक्यावर आणण्यापेक्षा आहे ना ते आपल्याला घरी आणून देतात. त्यामुळं मला ते आवडतं, कारण तेलाचा डब्बा, साखर वगैरे जास्त असते तर ते घरी आणून देतात. तर त्यासाठीच आहे ना मी आज पाऊस येण्याच्या अगोदरच किराणा आणायला चालले होते. तर मी तुम्हाला दाखवते की हल्ली आहे ना 2-4 दिवसात एवढे जास्त आहे ना प्रत्येक गोष्टीचा भाव वाढला आहे ना की सांगू पण शकत नाही. पहा, खोबरं 1 किलो 420, खोबरा 250 ग्रॅम 105 रुपयाला, जाड साखर 75 रुपये. म्हणजे एवढे जास्त भाव वाढलेत ना, तर असे गगनाला भिडलेत. तर मी छोटंच मार्केट होतं, तर मी तिथलं तुम्हाला छोटंसं टूर दाखवते. तर इथं फिरून आहे ना म्हणजे डीमार्टसारखंच होतं, पण डीमार्टपेक्षा छोटं होतं, पण सेम तशीच प्रोसेस होती. बिलिंगची झालं, सेल्फ सर्व्हिस झालं, सेम तसं होतं. तर आत्ता 2-4 दिवसापासून साखरेचे झालं, तेलाचे झालं, भाव आहे ना दुपटीने वाढलेत. त्याचबरोबर बाकी वस्तूचे पण भाव आहे ना खूप जास्त वाढलेत. तर तेच आणायला मी आज गेले होते आणि पाहू शकता थोड्याच वेळात आहे ना मी सगळे पैसे घालून आले. म्हणजे घेतले तर 5-6 वस्तूच घेतल्या, पण त्याचं बिल 6-7 हजार रुपये झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी ना सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, तरी पण आहे ना अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागण्यासाठी ना माणसाला घेणं आहे ना गरजेचंच आहे. आपण दुसरी कोणती पण गोष्ट आहे ना महाग आहे म्हणून आपण घेत नाही, पण ह्या जीवन जगायला जेव्हा बेसिक वस्तू लागतात ना तर त्या माणसाला घ्यावाच लागतात. साखर, शेंगदाणे झालं, बाकी वस्तू माणूस काजू बदाम हे खात नाही आहे, कारण सर्वसामान्य माणसाची ऐपत नसते की एवढ्या महागाच्या वस्तू खायची. पण ज्या लागणाऱ्या दररोजच्या जीवनातल्या आहेत, साखर, शेंगदाणे, तेल, साबण वगैरे, ह्या तर सर्वांना घ्यावाच लागतात. तर बोलतात ना अच्छे दिन आएंगे, तर काही अच्छे वगैरे दिन आलेले नाहीत. आहे त्यापेक्षा आहे ना खूप जास्त माणसाला आहे ना प्रत्येक गोष्टीला आहे ना महागाईला सामोरं जावं लागतं आहे. अच्छे दिन तर नाही आले, पण त्या अच्छे दिवस होते त्यातून पण खूप जास्त वाईट दिवस आलेत. सगळं झालं, पण हे काडेपेटीची किंमत आहे ना कधीच वाढत नाही आहे, कारण आग लावणाऱ्या माणसाची किंमत आहे ना यावरूनच सिद्ध होतं आहे की कधीच वाढत नसते आहे. त्यानंतर मी सगळं सामान घेतलं आणि बिल करायला गेलं. ज्या गोष्टी लागतात ना रोजच्या जीवनात त्याच घेतल्या मी. वाजवीपेक्षा जास्त तर काही घेतलं पण नाही आहे. चहा, साखर, आणखीन साबण, जेवढ्या लागतात, काजू बदाम, ह्या गोष्टीत मी पडले पण नाही आणि काहीच नाही. ज्या गोष्टी खरंच आपल्याला गरजेच्या आहेत त्याच गोष्टी घेतल्या. इथं कडधान्याचं सेक्शन होतं आणि आमच्या घरात मुलांना, माझ्या आईला वगैरे कडधान्य जास्त आवडतं, त्यामुळं मी ना कडधान्य घेतलं आणि लवकरच तिथून आहे ना पळ काढण्याचा प्रयत्न केला, कारण मला माहीत होतं जेवढं आपलं बकेट जास्त भरल तेवढं आपले ना पैसे जास्त जाणार. म्हणून मी सामान घेतलं आणि बिलकडे वळाले. तर आहे ना 7-9-10 गोष्टीच घेतल्या होत्या. तेल, साखर, शेंगदाणे, तांदूळ, त्यानंतर ह्या डाळी वगैरे, आणि माझा किराणा मालाची आहे ना शॉपिंग मी थांबवली. तर इथं ना प्रत्येक प्रकारचे 9-10 प्रकारचे ना तांदूळ होते, त्यातूनच 2 मी बासमती आणि इंद्रायणी वगैरे घेतले आणि ते घेतले. आणि मी ना फायनली त्या दादांनी मला घरी आणून सामान वगैरे दिलं. सामान वगैरे ठेवलं आणि मी तुम्हाला लिस्ट दाखवते. इतकी थोडीशी शॉपिंग केली ना तरी पण त्याचं एवढं मोठं बिल झालं. जवळजवळ 5,182 रुपये आणि परतचे 200 म्हणजे 6,000 रुपये ना फक्त एक अर्धी गोणी आणि एक तेलाचा डब्बा याचं बिल आलं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ना सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या तर बिलकुलच नाहीत. म्हणजे एक मध्यमवर्गीय माणूस हे सगळं करू शकतो, पण एकदम ज्याचं खरंच हातावर पोट आहे, 2-4 माणसं, 2 लेकरं, 1 बायको खाणारी आहे, त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी ना परवडण्यासारख्याच नाहीत. आत्ता मागच्या आठवड्यात आहे ना साखर 40 रुपये किलो होती आणि 40वरून डायरेक्ट आता आहे ना 75 किलो रुपये झाली. म्हणजे 8 दिवसात जर एवढा मोठा हे होत असेल, आणि जे सर्वसामान्य माणसं काम करतात ना त्यांचा तर 8 दिवसात कधीच पगार वाढत नाही किंवा त्यांना बोनस स्वरूपात दुसरं काही एक्स्ट्राचे पैसे दिले जात नाही. तर सरकारने ना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या अगोदर आहे ना सर्वसामान्य जनतेचा विचार केला पाहिजे. आणि ही खरंच आहे ना काळाची गरज आहे, कारण ना लोक आहे ना ज्यामुळे आत्महत्याचे प्रकार वाढलेत ना, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळेच वाढलेत. कारण सर्वसामान्य माणसाला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी ना परवडण्यासारख्या नाहीत, तरी पण त्याला आहे ना त्याचं कुटुंब भागवण्यासाठी ना त्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. जसं तुम्ही ह्या किराणा मालाच्या वस्तूची किमतीत वाढ करतात ना, तसं पण सर्वसामान्य माणसाच्या आहे ना कामात तुम्ही पैशाची वाढ करावी.